सुरेखा पुणेकर असतील हो. की आपल्या जयश्री गडकर असतील किंवा बऱ्याच लोकांनी लावण्या सादर केल्या. मग हे करताना तुम्ही वेगवेगळं काहीतरी नाविन्य दाखवायला लागतं तुम्हाला नेहमी बरोबर. शो मध्ये. तर बरोबर. त्याचा अभ्यास कसा करता? तर हं. तुमच्यात काय बदल घडवता? हो. बघायला गेलं तर बालगंधर्व सारख्या ठिकाणी कार्यक्रम करायचा म्हणलं ना, तर त्यांना शृंगारीच लावणे जास्त आवडतात. म्हणजे बसून ते आपल्याला ऑब्झर्व्ह करतात. त्यांचं असं नसतं जागेवरून हलणार पण नाही, इकडची नजर इकडे नाही. त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढते, की हो, हो. जर का तुम्हाला स्टेअर करतंय कोणीतरी सलग, तर हो. तुमचं देणं खूप तुम्हाला हां, हां. परफॉर्मन्स इतकं छान परफेक्ट द्यावं लागतं, बरोबर. की तुमचं पदन्यास व्यवस्थित असावं लागतं. कारण की जाणकार बरोबर. प्रेक्षक पुण्यामध्ये बघायला मिळतो. मग त्यांच्या गाण्यांचा चॉईस एक वेगळा आहे. तुम्ही सोलापूर भागात गेलात तर त्यांना थोड्याशा धांगड-धिंग्यावाल्या लावण्या आवडतात किंवा अकलूज वगैरे भागात त्यांना पारंपरिकचा हां, त्या तिथे बैठकीतल्या लावणी महोत्सव लावण्या किंवा होतात. जरा त्या टाईपमध्ये. हो, त्याच्यामुळे तिथला कलाकारांना जाणकार प्रेक्षक तिकडचा खूप आहे. त्याच्यामुळे तिकडे पारंपरिक चालतं. मग आम्ही काय करतो, आता एक दौरा आखला तर सांगली, कोल्हापूर भाग आहे पश्चिम महाराष्ट्र. तर तिथला सिक्वेन्स वेगळा असतो. कारण की आम्हाला माहिती आहे की तिकडे काय आवडणार. बरोबर. म्हणजे मी माझ्या कार्यक्रमामध्ये राधा ही बावरी हे गाणं सुद्धा परफॉर्म केलेलं आहे. मला तेव्हा सगळ्यांनी राधा ही बावरी काय अगं लावणीच्या कार्यक्रमात घेण्याचं गाणं आहे का? माझं असं होतं की मला करायचं. मला आवडतं, मला करायचं. आणि मला जे आवडतं ते लोकांना आवडणार हे मला माहिती होतं. इतकं ते राधा बावरी गाण्याचं पण क्रेज झाली होती. ते गाणं एका कार्यक्रमात घेतलं गेलं नाही, की उशीर झाला होता. आमच्या नंतर नाटक होतं म्हणून आम्ही थोडं सिक्वेन्स आपण कट करत जातो. वन्स मोर खूप झाले कसं म्हणून आम्ही राधा बावरी कट केली. तर आम्ही कर्टन बंद केलेला. शो संपलेला लोकांनी परत कर्टन उघडायला लावलं होतं आम्हाला. आणि तेवढा एक परफॉर्मन्स करा म्हटलं आणि मग आम्ही जातो. तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आम्ही परत गेटअप केलं होतं. ते राधा बावरी गाणं केलं म्हणजे सोलापूर भागामध्ये. म्हणजे प्रेक्षक जसा आवड जशी प्रेक्षकांची ना तसा आमचा सिक्वेन्स बदलत जातो. असं नाही की मी हाच सिक्वेन्स इथे केला तर मी उद्या तिथे करेन. तिथे ते आवडेल याची गॅरंटी नाही घेऊ शकत आपण, की आज इथे आवडलं म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मी तेव्हा प्राउड वेगळा आहे. प्राउड वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा चॉईस वेगळा आहे. विदर्भ, मराठवाडा, नागपूरला गेलात तर तिथं आजही जुन्याच लावण्या चालतात. मग त्यांना ही गाणी माहितीही नसत. आता ही लोककलेमध्ये बाकी ही गाणी जी आली त्यांना ती माहिती नसत. त्यांना अजूनही ढोलकीच्या तालावर पुणे गावाचं आलं पाखरू, हो. पाडाला पिकला अजरामर गाडी. हो आणि तीच गाणी आवडतात आणि तीच गाणी ते करतात. आम्ही सखी मंचचे पण कार्यक्रम केले मागे महिलांसाठी. तर त्यांची फर्माईशच होती, की नाही पूर्वीच्या ज्या लावण्यात त्याच आम्हाला पाहिजे. म्हणजे की बुगडी माझी सांडली गं तिथपासून आम्हाला. आता ही वादकांची आता बसलेली पण नसत ही गाणी कारण की इकडे चालत नाही. बरोबर. तिकडे फारसे कार्यक्रम आता कोणी करत नाही कारण की प्रवासाला पण परवडत नाही कोणाला. तर सखी मंचचं होतं तेव्हा पण जसा जसा भाग बदलत जातो तसा तसा गाण्यांचा सिक्वेन्स बदलत जातो.